श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. असं म्हणत आपण सद्गुरूंच्या चरणी अनन्य शरणागत भावाने, प्रेमाने, आदराने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने नमस्कार करीत आहोत. चरण स्पर्श करीत आहोत. हळुवार माथा टेकवला आहे आणि सर्व ऊर्जा आपल्यामध्ये आलेली आहे. स्पंदन आलेली आहेत. भाव जागृती करण्यासाठी ही स्पंदन सद्गुरूंनी आपल्यामध्ये प्रेरित केलेली आहेत. हा भाव ठेवून आपण नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण भगवंतांची मूर्ती आपण डोळ्यासमोर आणलेली आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार वस्त्र नेसून, हातामध्ये बासरी घेऊन, ओठावर टेकून भगवंत एक पाय दुमडून उभे आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. मनोमन आपण ह्या मूर्तीच्या चरणांवरती माथा टेकून नमस्कार करीत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्णाच्या डाव्या हाताशी आज राधा राणी पण उभी आहे. राधे 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 म्हणून राधा राणीलाही आपण नमस्कार करीत आहोत. राधे राधे. राधा ही एक अलौकिक शक्ती आहे जी कृष्णातून असून कधीही अलग होत नाही. शक्ती स्वरूपिणी अशी ती राधा आहे. अखंड भगवत चिंतनात, श्रीकृष्णाच्या चिंतनात, श्रीकृष्णावरती अनन्यतेने प्रेम करणारी, निरपेक्ष, निस्वार्थी, वासनारहित, आसक्तीरहित प्रेम करीत श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये अखंड रत असणारी राधा, राधा राणी. हाच भाव आपल्या मनात येण्यासाठी
आपण राधा राणीच्या चरणी हे नतमस्तक होऊन हळुवारपणे नमस्कार करत आहोत. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. राधा राणीच्या चरणावरती माथा टेकवलाय आणि त्यातून स्पंदन तर येत आहेत आणि नाम येतोय. संपूर्ण देह तिचा कृष्णमय आहे. कृष्ण 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 असं नाम आपल्या अंतरात उतरत आहे. आणि आज आपण राधा कृष्ण या भावात तल्लीन झालेलो आहोत. हा भाव आपल्याला जपायचा आहे. असं निस्वार्थी प्रेम आपल्याला करायचं आहे. हाच गोपी भाव आहे. सर्वस्व भगवंतांच्या चरणी अर्पण करायचे. एक क्षणही भगवंतापासून दूर व्हायचं नाही. याचा अर्थ भगवंतांनी प्रपंच सोडायला सांगितलं आहे असं नाही. जिथं आहात जे कर्म त्या कर्मात मीच आहे, करता मीच आहे समजून नाम घेत कर्म करायचं आहे. प्रपंचातली कर्तव्य पूर्ण करायची आहेत. पण मनाने धाव कुठं घ्यायची आहे? यमुनेच्या काठी बासरीचे स्वर उमटवणाऱ्या मनाला तनाला आनंद देणाऱ्या भगवंताच्या चरणी आपण साऱ्या जणीच आज निघालेलो आहोत. कृष्ण 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 राधे 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 राधे. नेहमीप्रमाणे सूर्योदय झालेला आहे. सकाळ झालेली आहे. आपण साऱ्या जणी प्रपंचात आहोत. सूर्याचे किरण आपल्यापाशी येत आहेत. आपला अंतरंग उजळून टाकत आहे. त्या उजळलेल्या अंतरंगात आज भगवंत उभे आहेत. बासरी वाजवत आहेत. बासरीचे स्वर कानावर येत आहेत. मुखामध्ये नाम येत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भरा झाडलोट केली, शेण सावरलंय, सगळी कामं केली. स्वयंपाकघरात आलोय, चूल पेटवली आहे. कोणी कणिक भिजवतय, कोणी भाजी चिरतय, कोणी पोळ्या लाटतय. आणि यमुना काठावरचा कृष्ण सगळ्यांना आठवतो. मनमोहना आज बासरी नाही ऐकू आली रे. अखंड चिंतन आहे. सतत कृष्णाचं स्मरण. जरा कुठे वाऱ्याची झुळूक आली, पान हललं की असं वाटतंय तोच आलाय. आज घरी आलाय, माझ्या जवळ आलाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
कृष्णा 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 अंतरंगातून हाक येते आहे. कणिक मळता मळता हात बरबटून गेलेले आहेत. आणि खरोखर बासरीचे स्वर कानावर येत आहेत. सर्वांगात शहारे उठलेले आहेत. देहभान विसरून गेलेलं आहे. कणिक मळता मळता तशीच खाली ठेवली आहे. भाजी चिरता चिरता ती तशीच तिथेच पडली आहे. ज्या अवस्थेत आहोत तशाच आपण धावत सुटलेलो आहोत. जुनी साडी, नवी साडी, नवीन परकर कशाचही भान नाही. फक्त त्याचा नाद आला, बासरीचा नाद. साद येतेय, अंतःकरणापर्यंत पोचलेली आहे. आपण धावत सुटलेलो आहोत. कृष्ण 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 कृष्ण. संपूर्ण देहातून एकच नाद येतोय. कृष्ण कृष्ण कृष्ण. धावता धावता अडखळलो, पडलो, परत उठतोय. धावत आहोत, धावत आहोत. नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. यमुने काठी कृष्ण उभे, छान डेरेदार वृक्षाखाली भगवंत उभे आहेत. राधाराणी आहे आणि आपण सर्व गोप गोपिका त्याच्या चरणापाशी धावत गेलेले आहोत. कृष्ण कृष्ण कृष्ण. अंतःकरणातून प्रेमळ असा स्वर आपल्या उमटतोय. कृष्णा कृष्णा. कान्हा, भगवंता. जे जे काही मनात येतंय तशी हाक मारतोय. कान्हा, कान्हाबा, लाडोबा. कृष्णा. त्या बासरीच्या स्वरामध्ये आपली हाक मिसळून चाललेली आहे. एकटक आपण त्या प्रेमळ मूर्तीकडे पाहत आहोत. अत्यंत उत्कट प्रेमाने आपलं हृदय भरून आलेलं आहे. भगवंतांना आलिंगन देण्यासाठी आपण नाम घेत आहोत आणि त्या नामातूनच आपण भगवंतांना आलिंगन देत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम.
भगवंतांचा स्पर्श, तो बासरीचा नाद अंतःकरणामध्ये पिंगाण घालत आहे. मस्तकामध्ये ती सगळी स्पंदनं जी जागृत झाली आहेत, ती फेर धरून गोल गोल नाचत आहेत. त्या मस्तकावरच भगवंत उभे आहेत असंच आपल्याला आज वाटतं. कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे राधे, राधे राधे असं नाम आतमध्ये उमटत आहे. डोळ्यांना अश्रूची धार लागलेली आहे. बासरी वाजते आहे, डोळ्यातून अश्रू झरत आहेत, कानावर स्वर येत आहेत, श्वासातून तो चंदनी गंध आत शिरत आहे. एकाग्र चित्ताने आपण भगवंतांकडे बघत आहोत. कानांनी तो मधुर नाद आपण ऐकत आहोत. आता तो स्थिर स्वर आपल्या अंतःकरणामध्ये उतरलेला आहे. आपली इंद्रिय आता गोपी भावामध्ये गेलेली आहे. प्रत्येक इंद्रियाने भगवंता चरणी धाव घेतलेली आहे. इंद्रियांना आज फक्त भगवंतांच्या सानिध्यात राहायचं आहे. रूप निहाळायचं आहे, बासरी ऐकायची आहे, हाताने आलिंगन द्यायचं आहे, पायाने फेर धरायचा आहे. असं सर्वच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांनी भगवंतांच्या भोवती फेर धरलेला आहे. आता फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण, आणि सर्व इंद्रिय म्हणजे राधे 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 अशा राधा राणी भावात, राधा कृष्ण भावात आपण सारे जण देहभान विसरून भगवंतांभोवती फिरत आहोत. श्वास मंदावला आहे, डोळे बंद झालेले आहेत. डोळे कान अंतरात्म्याकडे वळले आहेत. अंतःकरणातील भगवंतांना पाहायला धडपडत आहेत. अंतःकरणात उमटणारा तो नाद ऐकायला धडपडत आहेत. श्वास सुद्धा पूर्णपणे आत गेलेला आहे. सोहम नादामध्ये स्थिरावला आहे. हाच सोहम नाद म्हणजेच अंतःकरणातील बासरी आहे, बासरीचा नाद आहे. आणि या सो आणि हम मध्ये सर्व काही सामावलेलं आहे. मी तोच आहे, तोच आहे. मी तोच आहे. राधे राधे, राधे राधे. राधा राणी सारखा भगवंत
आणि आपण त्याची शक्ती. त्या शक्तीनेच आपण संसारामध्ये प्रत्येक कर्म करीत आहोत. भगवंत आपल्या प्रत्येक कर्माकडे पाहत आहेत. आपल्या हाताने काम चालू आहे, ओठांवर नाम आहे. राधे राधे, राधे राधे, राधा कृष्ण, राधा कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळं नुसतं राधामय झालंय, कृष्णमय झालंय. नाम घ्यायचं सुद्धा आठवत नाहीये. संपूर्ण मन तन सर्व शांत झालेलं आहे. प्रपंच आपलं कर्तव्य कर्म नाम घेत घेत आपोआप पार पडलं जातंय. भाजीत मीठ घातलंय का, दूध उकळालंय का, कशाकडेच लक्ष नाहीये. केवळ राधे राधे, कृष्णा कृष्णा, हे सर्व तुझ्यासाठी करीत आहोत. त्यामुळे भाजीलाही चवणी आहे आणि दूध सुद्धा छान तापलं आहे. गोल वरती आलं तरी ओसंडून व्हायलं नाही. अग्नीवर असूनही दूध उतू गेलेलं नाही. आपलं लक्ष फक्त भगवंताकडे आहे आणि भगवंत आपली पूर्ण काळजी घेत आहेत. माझ्या गोपीला कुठलाही त्रास होऊ नये. तिच्या हातून प्रत्येक कर्म निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने आणि अतिशय उत्तम रीतीने पार पाडावं म्हणून भगवंतच सर्व काही करून घेत आहे आणि आपण फक्त नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. अंतःकरणातील भगवंताकडे आपण पाहत आहोत. म्हणताय काही मागायचं आहे का, काही बोलायचं आहे का? नाही रे कृष्णा, काही बोलायचं नाहीये, काही मागायचं नाहीये. कुठलीही प्रापंचिक गोष्ट मागायची नाहीये आणि प्रापंचिक कहाणी तुला सांगायची नाहीये. आम्ही फक्त तुझ्या नामात राहू. तू क्षणभरही आमच्यापासून दूर होऊ नकोस. अखंड आमच्या अंतःकरणात आहेस. सोहम नादाची बासरी अखंड निनादत राहू. तुझ्यापासून क्षणभरही वेगळं व्हायचं नाहीये. प्रपंचात राहूनही तुझ्या नामात आमच्या इंद्रियांची धाव तुझ्या चरणापर्यंत पोचावी. प्रत्येक इंद्रिय तुझ्या सेवेमध्ये राहावं. अंतःकरणात फक्त फक्त तुझं प्रेम असावं. कधीही तुझा विरह होऊ नये म्हणून अखंड नामाची बुद्धी आम्हाला दे. ओम नमो भगवते
वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. संपूर्ण अंतःकरण भगवंतांच्या प्रेमाने, भगवंतांचं आपल्यावरचं प्रेम आणि आपलं भगवंतांचं प्रेम आता एक झालेलं आहे. फक्त प्रेमाचा 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 कल्लोळ तिथे आहे. प्रेमाचा पूर तिथे वाहत आहे. एक अप्रोत प्रेम भरून राहिलेलं आहे, जे निरपेक्ष आहे, अपेक्षा रहित, वासना रहित, कामना रहित. कुठलीही देवाण घेवाण नाही, फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच. असा गोपी भाव आपण मनात धारण करून हृदयस्थ भगवंतांच्या चरणी मनाने अनन्य भावे शरण जाऊन प्रेमाने, आदराने आणि भक्तिभावाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने माथा टेकवला आहे. बासरीचा नाद उमटतो आहे. प्रत्येक पेशींपेशी सोहम सोहम भावामध्ये आहे. आणि एकच ओंकार नाद सर्वत्र भरून राहिलेला आहे. भगवंत हृदयातही आहे आणि आपल्या आजूबाजूला संपूर्ण चराचर सृष्टीमध्येही भगवंतच आहेत. जिथे जिथे आपली दृष्टी जाईल तिथे तिथे भगवंत आहे. जे जे शब्द कानावरून येतील ती अमृतमय बासरीच आहे. अशा आनंदात आपण कृष्ण भगवंतांच्या बरोबर अखंड नामामध्ये राहत आहोत. नामातच भगवंत आहेत. जिथे जिथे माझे भक्त नामगायन करतात तिथे तिथे मी असतोच, असं भगवंतांचं वचन आहे. त्याच गोपी भावेने आपण सगळे कर्म करत असताना जो अंतरामध्ये सोहम नाद उमटत आहे तेच आपलं गायन आहे. ज्या प्रेमाने आपण सर्वांशी बोलू तो सुद्धा बासरीचा नाद आहे. तेही भगवंतांचंच नाम आहे. अशा अखंड भगवत चिंतनात गोपी भावाने आपण भगवंतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावाने हळुवारपणे माथा टेकून नमस्कार करत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज माथा उचलायची शक्ती संघामध्ये नाही. भगवंताच्या चरणी हा माथा लीन झालेला आहे. असाच अखंड त्या चरणावरतीच हा माथा राहावा
मुखामध्ये नाम राहावं, कानात बासरीचे स्वर यावे, श्वासामधून चंदनी गंध आत घ्यावा आणि तिथेच पूर्ण समर्पित व्हावं, शांत व्हावं, शांत व्हावं, सर्वस्व अर्पण करून शांत होऊया. सद्गुरूंचं स्मरण करूया. सद्गुरूंच्या कृपेने आपण एक एक भावात शिरून भगवंतांच्या बरोबर वृंदावनात राहत आहोत. वृंदावन म्हणजेच भक्तीचं वन. आपल्या अंतःकरणात ओतप्रोत भक्ती भरून राहिलेली आहे. नाम चालू आहे आणि भगवंतही तिथेच आहेत. हा भाव मनात ठेवूया, हा गोपी भाव मनात ठेवूया आणि भगवंतांचरणी आपला माथा टेकलेला आहे. शांतपणे आपण थोडं नाम घेऊया. प्रत्येकाने मनामध्ये 11 वेळेला नाम घ्यायचं आहे. अतिशय शांत लय, संथ लय अंतःकरणामध्ये नमो भगवते वासुदेवाय असं नाम उमटत आहे. सर्वस्व आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. आजचं हे ध्यान, या ध्यानातून बाहेर यावंसंच वाटत नाहीये. कृष्णा कृष्णा तुझ्या जवळच राहायचं आहे. प्रपंचातही कर्तव्य कर्म आहे, याचं भान आपल्याला भगवंत देत आहे. मी सदैव तुझ्या बरोबर आहे, तुझ्या हृदयात आहे, अंतःकरणात आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या पेशींमध्ये मीच आहे. या भावनेने गोपिकांनो आपले हात पायांची बोट हलवा, हाताचा नमस्कार करा. सद्गुरूंना भगवंतांना वंदन करण्यासाठी नमस्कार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. असं म्हणून हातावर हात चोळूया आणि निस्वार्थ निरपेक्ष प्रेम आपल्या डोळ्यांमधूनही आत शिरू दे, आपल्या नजरेतून व्यक्त होत राहू दे. म्हणून ते डोळे आपण हाताने झाकलेले आहेत आणि नाम घेत हळूहळू आपण डोळे उघडत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. शांतपणे डोळे उघडे करून आजचं हे ध्यान
सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया, भगवंतांच्या चरणी अर्पण करूया आणि तिथेच विसर्जित करून भगवंतांना, सद्गुरूंना आपल्या अंतःकरणात आपण विश्रांती घ्यावी अशी प्रार्थना करूया आणि परत एकदा उघड्या डोळ्यांनी नाम घेऊ आपण हे ध्यान विसर्जित करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम. हळूहळू डोळे उघडून ध्यानावर या. मनामध्ये नाम ठेवा. सोहम नादामध्ये स्वतःला विसरून जा आणि क्षणोक्षणी आपल्या बरोबर भगवंत आहे हा भाव मनात ठेवून प्रत्येकावर निरपेक्ष निस्वार्थी प्रेम करूया. अतिशय शुद्ध स्वच्छ मनाने आनंदाने आपण सर्वांच्या बरोबर आपला व्यवहार ठेवूया, आयुष्य जगूया आणि मस्त आनंद घेऊया. श्रीराम श्रीराम श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम श्रीराम श्रीराम.